एका भाऊने आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज केला होता की 5 शेळ्याचं सरासरी उत्पन्न किती भेटू शकतं आणि किती अपेक्षित धरलं पाहिजे आपण. तर त्यावरती आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. जसं की आता 5 शेळ्या म्हटलं तर तुम्ही आता कमीत कमी तुम्हाला शेळ्या करायचे ते म्हटल्यावर तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आणि मोठ्या शेळ्या उत्पन्नासाठी घेतल्या पाहिजेत. आता जास्त शेळ्या असतील तर त्यात काही म्हणजे ते ठरू शकत नाही की सगळ्या शेळ्या तुमच्या चांगल्याच पाहिजेत असं काही नसते, बरोबर. पण तुमच्या थोड्या शेळ्या असतील तर तुम्हाला चांगल्या शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या लांबारोबार उंचीला किंवा दुधाला वगैरे चांगले असतील अशा शेळ्या तुम्ही उत्पन्नासाठी ठेवल्या पाहिजेत, बरोबर. आता उत्पन्नासाठी तुम्हाला सरासरी जसं की जात मी काही सांगत नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुम्ही शेळी ठेवा, बरोबर. त्याबद्दल मी जातीबद्दल तुम्हाला कोणतीही माहिती देणार नाही. आता बऱ्याच काही जातीबद्दल मी माहिती देत असतो, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, बरोबर. जसं की तुम्ही जर कोणतीही शेळी केली तर एका शेळीला 2 पिल्लं होतात कमीत कमी. आता शेळी 5 महिन्यामध्ये येते, वर्षामध्ये 2 येतं होत्यात. आता वर्षामध्ये 2 येतं तशी होत नाहीत, 2 वेळा म्हणजे पिल्लं वर्षामध्ये होत नाहीत. जवळजवळ 15 महिन्याचा ते 14-15 महिन्याचा कालावधी हा तुम्हाला पकडावा लागतो. 14-15 महिन्यामध्ये 2 वेळा शेळीला पिल्लं होतात, बरोबर. आता शेळीला एका वेळेला 2 पिल्लं होतात म्हणजे वर्षामध्ये किती पिल्लं झाली, म्हणजे वर्ष म्हणजे मित्रांनो समजून झाला की 14 ते 15 महिन्याचं मी वर्ष म्हणतोय, बरोबर. तर वर्षामध्ये तुम्हाला जवळजवळ 4 पिल्लं एका शेळीपासून भेटतात, बरोबर. आता त्यामध्ये नर असू शकतं, मादी असू शकते, बरोबर. आता 5 शेळ्या येत्या म्हटल्यावर तुम्हाला किती उत्पन्न भेटलं पाहिजे, तर तुमचं जवळजवळ नाही म्हणलं तर 7,500 रुपयाला एक पिल्लू गेलं पाहिजे. एक पिल्लू 7,500 रुपयाने गेलं पाहिजे. आता 5 शेळ्या आहेत, दुधाला चांगल्या लांबारोबार उंची कलर ह्या सगळ्या गोष्टीनं चांगल्या शेळ्या पाहिजेत, तर तुम्हाला ते उत्पन्न सहजासहजी भेटून जातं. आता तुम्ही म्हणता 7,500 रुपयाला पिल्लू जातं का, सहजासहजी 4-4.5 महिन्याचं ते जास्तीत जास्त 5 महिन्याचं पिल्लू 7,500 रुपयाला जात नाही असा प्रश्न नाही. 4.5 ते 5 महिने तुम्ही व्यवस्थितपणे त्याला चारा पाणी द्या. ठराविक काही औषधं असतात, ते औषधं मी आपल्या चॅनलवरती त्याची माहिती देत असतो, ते औषधं द्या. तर तुम्हाला त्याचे 7.5 नाही 7,500पेक्षा जास्तच पैशाला तुमचं पिल्लू विकू शकतं, बरोबर. पण मी एक 7,500 रुपयेच तुम्हाला सांगत आहे. 7,500 रुपयाला जर एक पिल्लू विकलं तर सरासरी तुमच्या 5 शेळ्याची पिल्लं जवळजवळ नाही म्हणलं तर वर्षाची 20 पिल्लं होतात. आता काय असतंय की तुम्ही म्हणसाल मर झरती त्या 20 पिल्लामध्ये, तर तसं काही नसतंय. तुमच्या 5 शेळ्या असतात, त्यामुळं जेवढ्या कमी शेळ्या असतील तेवढ्या मर्जर शक्यतो होत नाही. आता आमच्या जसं की जास्त शेळ्या असतात, जास्त मेंढ्या असतात, मग त्यामध्ये मर्जर होते आणि आम्ही तुमच्यासारखं उत्पन्न मी घेऊ शकत नाही. तुम्ही कसा हिसाब लावता की त्याच्या 50 आहेत 100 आहेत त्या म्हणजे त्याचं उत्पन्न जास्त. ज्याच्या कमी शेळ्या आहेत किंवा ज्याच्या कमी मेंढ्या आहेत ना, त्याचं उत्पन्न सगळ्यात जास्त असतं, कारण का ते तेवढंच काम असतं त्याला आणि ते चांगलं राहतं. आमच्यात कसं होतं की जास्त पिल्लं असतात, जास्त शेळ्या असतात, त्यात कोण मारणार, कोण धडक देणार, कोण आजारी पडलं त्याकडे बघायला आम्हाला लक्ष नसतं किंवा लवकर आजार समजून येत नाहीत. त्यामध्ये आमचं बरंच असं म्हणजे मर्जर होती, बरोबर. जसं की तुमच्या 5 शेळ्या असतील तर शक्यतो मर्जर व्हायचा विषय येत नाही. 20 पिल्लं वर्षाची होतात, तर 20ही पिल्लं तुम्हाला हातामध्ये लाभतात, बरोबर. फक्त एकच असतं की व्यवस्थित त्याचं संगोपन करणं, व्यवस्थित चारा देणं, ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर 100% तुम्हाला त्यामध्ये फायदा चांगला होतो. आता 5 शेळ्याचं जवळजवळ उत्पन्न किती, तर 5 शेळ्याचं जवळजवळ 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न तुम्हाला भेटून जातं, बरोबर. आता त्या शेळ्या कोणत्याही असू द्या, असं काही नाही मी म्हणत की ह्या जातीच्या पाहिजे त्या जातीच्या पाहिजे. जातीविषयी तुम्हाला काहीही मी माहिती देणार नाही, पण उत्पन्न तुम्हाला तेवढं भेटतं. आता तुम्हाला 5 शेळ्या करायचे ते म्हटल्यावर तुम्ही असंही करू शकता, कमीत कमी 3 पिल्लाची शेळी, 4 पिल्लाची शेळी असे पण जाऊ शकता. काही शेळ्या असं असतात, असं मग समजू नका की 3 पिल्लं आहेत आणि 4 पिल्लं आहेत म्हणजे त्या पिल्लांना दूध पुरत नाही. हा समज तुम्ही सोडून द्या. हा ठराविक शेळ्या 99% शेळ्या असतात, पण काही शेळ्या अशा असतात की 4-4 पिल्लांना जन्म देतात आणि त्या 4ही पिल्लांचं पेयपुरतं म्हणजे त्यांचं भागायपुरतं त्यांना दूध येत असते त्या शेळ्यांना आणि 4ही पिल्लांचं दूध पोट भरून पिऊन परत त्यानंतर 1.5 ते 2 लिटर त्या शेळीला दूध निघतं. अशा काही शेळ्या आहेत. म्हणजे माझ्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच तुम्हाला की शेळीची 4 पिल्लं आहे तर 4 पिल्लं जगवून
मालकाला 1.5 ते 2-2.5 लिटर दूध शेळी देणारे अशा काही शेळ्या आहेत. नाही असं तुम्ही समजू नका. फक्त काय आहे की तुमचं बघणं, तुम्ही व्यवस्थित घेणं, घरगुती जातीवंत शेळ्या तुम्ही शोधा, बरोबर. तर अशा शेळ्या तुम्हाला म्हणजे फायदा करून 100% देत नाहीत असं नाही. आता हे काय आहे माहिती आहे का, तुम्हाला त्या थोड्या शेळ्या असल्यामुळं जास्त त्याचं तुम्ही व्यवस्थितपणे संगोपन करता आणि तुम्हाला काय असते, जिथं मी 4-4.5 महिन्यामध्ये पिल्लांची विक्री करायला सांगितली, तिथं जर तुम्ही जवळजवळ जर 5, 5.5-6 महिने जर त्याचे सांभाळ केला तर पिल्लं जास्त महाग जातात. आता माझ्या ज्या शेळ्या आहेत ते गावरानमध्ये आहेत, बरोबर. तर मी त्यामध्ये काय करतो, जसं की त्याचं जे उत्पन्न असते या, बरोबर. जर नर झाला तर नर जवळजवळ मी 8-8, 9-9 महिने ठेवतो आणि 8 आणि 9 महिन्यानं जवळजवळ 11,000 ते 12,000 रुपयेपर्यंत नराची विक्री करतो. मादी काय करतो, मादी 5-5.5 हजार रुपयालाच लगेच 4-4.5 महिन्यात विकून टाकतो. तर म्हणजे मादी लवकर विकून टाकतो, नर ठेवतो. मग मादीचं जे ईशाचं जे दूध असतं ते दूध खायला भेटतं, नराला पण भरपूर टाईम म्हणजे शेळ्यामध्ये खायला भेटतं आणि त्यामुळे नर पण मोठा होतो, वजनदार होतो आणि त्यामुळे त्याला जास्त पैसे येतात. म्हणजे असं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता, बरोबर. जर बोकड चांगले असतील तर तुम्ही जास्त दिवस सांभाळून त्यापासूनही जास्त उत्पन्न घेऊ शकता. जसं की 3-3 पिल्लाची जर तुम्ही शेळ्या आणल्या आणि 3-3 पिल्लाचं जर सरळ जर 5 शेळ्या असतील तर तुमचं उत्पन्न तुम्ही विचारही करू शकणार नाही. तिथवर म्हणजे उत्पन्न जाऊ शकतं. जवळजवळ तुमचं उत्पन्न जे आहे ते 2 लाखाच्या वरती जाऊ शकतं. म्हणजे 2 ते 2.5 लाख रुपये ह्या घरात जाऊ शकतं. फक्त 5च शेळ्याचं 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न, 2.25 ते 2.5 लाख रुपये तुम्हाला उत्पन्न भेटून जातं. जर 3-4 पिल्लाच्या शेळ्या असतील तर. पण शक्यतो तुम्ही 2 जरी पिल्लाच्या केल्या तरी चांगलं आहे. नोकरीपेक्षा किंवा कुठंतरी जॉब करण्यापेक्षा ते चांगलं आहे. म्हणजे असं काही हे नाही, बरोबर. आता कोणत्या शेळ्या घ्यायच्या, कोणत्या शेळ्या चांगल्या, ह्या विषयावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवतच असतो. ते व्हिडिओ बघा, बरोबर. आता मी दिलेली माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.